नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिसंभाव्य 60 प्रश्न घेतलेले आहेत। हे 60 प्रश्न पोलीस भरती, तलाठी भरती, आरोग्य भरती, रेल्वे भरती, समाज कल्याण भरती या सर्वांसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत। त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। आणि विद्यार्थी मित्रांनो, बघा आपल्याकडे बघा असेच बघा 10,000 प्रश्नसंग्रह असलेलं PDF आणि सोबत बघा एका वर्षाचं लेटेस्ट चालू घडामोडीचं PDF आणि सर्व IMP PDF जर पाहिजे असेल तर 9922648129 या मोबाईल क्रमांकावर फक्त 99 रुपये फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे। तुम्हाला सर्व IMP PDF एका मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर लगेचच्या लगेच पाठवले जातील। त्यामधले सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे। तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा, 26 जून हा दिवस खालीलपैकी कोणता दिवस म्हणून ओळखला जातो? बघा 26 जून हा दिवस कोणता दिवस म्हणून ओळखला जातो? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील बघा, अंमली पदार्थ विरोधी दिन बघा या ठिकाणी म्हणून तो ओळखला जातो। प्रश्न क्रमांक 2 बघा, इंडियन बोटॅनिकल गार्डन खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? बघा इंडियन बोटॅनिकल गार्डन खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील कोलकाता या ठिकाणी पहा इंडियन बोटॅनिकल गार्डन आहे। प्रश्न क्रमांक 3 बघा, महात्मा गांधी यांनी भारतामध्ये बघा पहिला सत्याग्रह कोणत्या वर्षी केला होता? महात्मा गांधी यांनी बघा पहिला सत्याग्रह खालीलपैकी कोणत्या वर्षी केला होता? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील बघा सन 1917 या वर्षी बघा महात्मा गांधी यांनी पहिला सत्याग्रह केला होता। प्रश्न क्रमांक 4 बघा, आग विझवण्यासाठी कोणत्या वायूचा उपयोग? बघा आग विझवण्यासाठी कोणत्या वायूचा उपयोग करतात? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील बघा आग विझवण्यासाठी बघा कार्बन डायऑक्साईड या वायूचा बघा या ठिकाणी उपयोग हा केला जातो। प्रश्न क्रमांक 5 बघा, इलेक्ट्रिक बल्बमध्ये खालीलपैकी कोणता वायू भरलेला असतो? बघा इलेक्ट्रिक बल्बमध्ये कोणता वायू भरलेला असतो? बघा इलेक्ट्रिक बल्बमध्ये बघा नायट्रोजन हा वायू भरलेला असतो। प्रश्न क्रमांक 6 बघा, खालीलपैकी बघा 14 एप्रिल बघा हा दिवस खालीलपैकी कोणत्या महान व्यक्तींचा जन्मदिवस आहे? बघा 14 एप्रिल हा दिवस खालीलपैकी कोणत्या महान व्यक्तींचा जन्मदिवस आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील बघा 14 एप्रिल बघा हा दिवस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा बघा या ठिकाणी जन्मदिवस आहे। प्रश्न क्रमांक 7 बघा, गीता रहस्य हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे? बघा गीता रहस्य हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील बघा गीता रहस्य हा ग्रंथ बघा लोकमान्य टिळकांनी लिहिलेला तो ग्रंथ आहे। प्रश्न क्रमांक 8 बघा, शिर्डी हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये? बघा शिर्डी हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील बघा शिर्डी हे ठिकाण बघा अहमदनगर या जिल्ह्यामधलं ते ठिकाण आहे। प्रश्न क्रमांक 9 बघा, SMS बघा या ठिकाणी योग्य फुल फॉर्म आपल्याला सांगायचं बघा SMS बघा या ठिकाणी बघा योग्य फुल फॉर्म आपल्याला सांगायचा आहे। बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता तर शॉर्ट मेसेज सर्व्हिस ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य फुल फॉर्म राहील। प्रश्न क्रमांक 10 बघा, सिक्कीम या राज्याची राजधानी खालीलपैकी कोणती आहे? सिक्कीम या राज्याची राजधानी खालीलपैकी कोणती आहे? बघा सिक्कीमची बघा राजधानी गंगटोक ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 11 बघा, भारत आणि चीन यांच्या दरम्यान खालीलपैकी कोणती सीमारेषा आहे? बघा भारत आणि चीन यांच्या दरम्यान खालीलपैकी कोणती सीमारेषा आहे? बघा भारत आणि चीन बघा यांच्यामध्ये बघा मॅकमोहन लाईन या प्रकारची ती सीमारेषा आहे। प्रश्न क्रमांक 12 बघा, बेरीबेरी बघा हा आजार खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होणारा रोग आहे? बघा बेरीबेरी हा आजार खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होणारा आजार आहे? बघा ब जीवनसत्वाच्या अभावी होणारा तो आजार आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, शांतीस्वरूप भटनागर हा पुरस्कार खालीलपैकी कोणत्या क्षेत्रात संबंधीचा? बरोबर शांतीस्वरूप भटनागर हा पुरस्कार खालीलपैकी कोणत्या क्षेत्रात संबंधीचा पुरस्कार आहे? बघा विज्ञान क्षेत्र या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील।
प्रश्न क्रमांक 14 बघा लॅक्टोमीटरने खालीलपैकी कशाची शुद्धता लॅक्टोमीटरने बघा खालीलपैकी कशाची या ठिकाणी शुद्धता मोजतात. बघा लॅक्टोमीटरने बघा दुधाची शुद्धता या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 15 बघा खालीलपैकी कोणती नदी बघा पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहते. बघा खालीलपैकी कोणती एक नदी आहे जी नदी बघा पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहते. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील. बघा तापी ही नदी बघा पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहणारी नदी आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा थर्मामीटरमध्ये खालीलपैकी कोणता थर्मामीटरमध्ये बघा खालीलपैकी कोणता धातू वापरतात. बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील. बघा थर्मामीटरमध्ये बघा या ठिकाणी पारा या ठिकाणी धातू वापरतात. प्रश्न क्रमांक 17 बघा भिलाई हा लोहपोलाद कारखाना खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये बघा भिलाई येथील लोहपोलाद कारखाना खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे. बघा भिलाई येथील बघा लोहपोलाद कारखाना छत्तीसगड या राज्यामधला तो लोहपोलाद कारखाना आहे. प्रश्न क्रमांक पुढचा भारताच्या निवडणूक आयुक्तांची नेमणूक खालीलपैकी कोण करतात. भारताच्या निवडणूक आयुक्तांची नेमणूक खालीलपैकी कोण करतात. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील. राष्ट्रपती बघा हे भारताच्या निवडणूक आयुक्तांची नेमणूक करतात. प्रश्न क्रमांक पुढचा प्रकाश संश्लेषण या क्रियेच्या वेळी खालीलपैकी कोणता वायू उत्सर्जित किंवा प्रकाश संश्लेषण या क्रियेच्या वेळी खालीलपैकी कोणता वायू उत्सर्जित केला जातो. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 ऑक्सिजन वायू या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा ईस्ट इंडिया कंपनीची बघा भारतामध्ये पहिली फॅक्टरी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आली होती. बघा ईस्ट इंडिया कंपनीची बघा पहिली फॅक्टरी भारतामध्ये सुरत या ठिकाणी स्थापन करण्यात आली होती. विषय क्रमांक पुढचा बघा उलर बघा हे गोड्या पाण्याचं सरोवर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये. उलर बघा हे गोड्या पाण्याचं सरोवर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे. बघा दाल आणि उलर बघा ही गोड्या पाण्याची बघा सरोवरे जम्मू काश्मीर या राज्यामधली ती सरोवरे आहेत. विषय क्रमांक लोखंडाचे चणे खाणे वाक्यप्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. लोखंडाचे चणे खाणे वाक्यप्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. बघा लोखंडाचे चणे खाणे म्हणजे भरपूर परिश्रम करणे या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील. विषय क्रमांक पुढचा बघा तुमचा मुलगा कुंभकर्णच दिसतो बघा या ठिकाणी अधोरेखित या ठिकाणी नामाचा या ठिकाणी प्रकार आपल्याला सांगायचा आहे. बघा कुंभकर्ण या ठिकाणी बघा अधोरेखित बघा या ठिकाणी शब्द आहे नामाचा प्रकार आपल्याला सांगायचा आहे. बघा सामान्य नाम या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. विषय क्रमांक लोक आयुक्त पद हे महाराष्ट्र राज्यामध्ये खालीलपैकी कोणत्या वर्षी अस्तित्वात आलेलं पद आहे. लोक आयुक्त हे पद बघा सन 1972 या वर्षी बघा लोक आयुक्त पद बघा महाराष्ट्रामध्ये अस्तित्वात आलेलं पद आहे. विषय क्रमांक पुढचा बघा देव या शब्दाच्या ठिकाणी आपल्याला अनेक वचन करायचं आहे. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांकाच्या देव या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. विषय क्रमांक पुढचा बघा खालीलपैकी कोणता एक सर्वनामाचा प्रकार नाही. बघा खालीलपैकी कोणता एक सर्वनामाचा प्रकार नाही. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक भाववाचक सर्वनाम या ठिकाणी या प्रकारचा तो सर्वनामाचा प्रकार नाही. विषय क्रमांक पुढचा बघा विभक्तीचे एकूण किती प्रकार आहेत. विभक्तीचे एकूण किती प्रकार आहेत. बघा विभक्तीचे बघा एकूण 8 प्रकार या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. विषय क्रमांक पुढचा बघा इंद्र या शब्दासह समानार्थी शब्द या ठिकाणी आपल्याला सांगायचा आहे. इंद्र या शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे. बघा देवेंद्र या ठिकाणी योग्य समानार्थी शब्द राहील. विषय क्रमांक पुढचा बघा खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये बघा विधान परिषद अस्तित्वात नाही. बघा खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये विधान परिषद अस्तित्वात नाही. बघा गुजरात या राज्यामध्ये बघा विधान परिषद बघा अस्तित्वात नाही. विषय क्रमांक पुढचा ऑगस्टा वेस्टलँड हे प्रकरण खालीलपैकी कशास ऑगस्टा वेस्टलँड हे प्रकरण खालीलपैकी कशा बघा या ऑगस्टा वेस्टलँड बघा हे प्रकरण खालीलपैकी कशा संदर्भामध्ये प्रकरण आहे. बघा हेलिकॉप्टर खरेदी ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. विषय क्रमांक बघा गटामध्ये न बसणारा शब्द या ठिकाणी आपल्याला ओळखायचा आहे. बघा गटामध्ये न बसणारा शब्द या ठिकाणी आपल्याला ओळखायचा आहे. बघा पारा या ठिकाणी गटामध्ये बघा न बसणारा शब्द राहील.
प्रश्न क्रमांक बघा, इंदिरा गांधी हा कालवा खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? इंदिरा गांधी हा कालवा खालीलपैकी कोणत्या राज्यामधला तो कालवा आहे? बघा, इंदिरा गांधी बघा हा कालवा राजस्थान या राज्यामधला तो कालवा आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतामध्ये बघा सर्वात प्रथम घटनात्मक आणीबाणी खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये लागू झाली? बघा, भारतामध्ये सर्वात प्रथम घटनात्मक आणीबाणी खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये लागू करण्यात आली होती? बघा, पंजाब राज्य या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, कार्बनचं सर्वात शुद्ध रूप खालीलपैकी कोणतं रूप आहे? बघा, कार्बनचं बघा सर्वात शुद्ध रूप बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 हिरा बघा कार्बनचं सर्वात या ठिकाणी शुद्ध रूप आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, आनंदमठ बघा ही कादंबरी खालीलपैकी कोणी लिहिलेली? बघा, आनंदमठ बघा ही कादंबरी खालीलपैकी कोणी लिहिलेली कादंबरी आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील बंकिमचंद्र चटर्जी यांनी आनंदमठ ही कादंबरी लिहिलेली कादंबरी आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, माझे गाव माझे तीर्थ या ग्रंथाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? माझे गाव माझे तीर्थ या ग्रंथाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 अण्णा हजारे या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, खालीलपैकी कोणता समुद्र हा पूर्णपणे जमिनीने वेढलेला? खालीलपैकी कोणता समुद्र हा पूर्णपणे जमिनीने वेढलेला समुद्र आहे? बघा, मृत समुद्र या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, खालीलपैकी कोणत्या पेशी असतात ज्या बघा रोगजंतू यांचा प्रतिकार करतात? खालीलपैकी कोणत्या पेशी आहेत ज्या पेशी बघा शरीरामध्ये रोगजंतूचा प्रतिकार करतात? बघा, पांढऱ्या बघा रक्तपेशी असतात शरीरामध्ये रोगजंतूचा प्रतिकार करत असतात. बघा, आंतरराष्ट्रीय बालकामगार विरोधी दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? आंतरराष्ट्रीय बालकामगार बघा विरोधी दिवस 12 जून या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महात्मा ज्योतिबा फुले यांचं मूळ गाव खालीलपैकी कोणतं आहे? बघा, महात्मा ज्योतिबा फुले बघा यांचं मूळ गाव कडगुण ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, वडाच्या पारंब्या हा झाडाचा खालीलपैकी कोणता अवयव आहे? वडाच्या पारंब्या बघा हा झाडाचा मूळ या ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त तलावांची संख्या आहे? बघा, तलावांची बघा सर्वात जास्त संख्या बघा भंडारा या जिल्ह्यामध्ये बघा तलावांची सर्वात जास्त संख्या आहे. बघा, नीरा नरसिंहपूर बघा हे तीर्थक्षेत्र खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा, नीरा नरसिंहपूर बघा हे तीर्थक्षेत्र पहा पुणे या जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, घटक राज्यांचा आकस्मिक निधी खालीलपैकी कोणाच्या नियंत्रणाखाली असतो? घटक राज्यांचा आकस्मिक निधी कोणाच्या नियंत्रणाखाली असतो? तर राज्यपालांच्या नियंत्रणाखाली असतो. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, निढळ या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? निढळ बघा, निढळ म्हणजे कपाळ ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर राहील. बघा, जाणून घ्यायची इच्छा असलेला शब्दसमूहाबद्दल एक शब्द या ठिकाणी आपल्याला सांगायचं. जाणून घ्यायची इच्छा असलेला बघा जिज्ञासू या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, जिभेला हाड नसणे वाक्यप्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचं. जिभेला हाड नसणे बघा जिभेला हाड नसणे म्हणजे वाटेल ते बोलणे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर राहील. बघा, मोक्का हा कायदा खालीलपैकी कशा विरुद्ध वापरला जातो? बघा, मोक्का हा कायदा बघा संघटित गुन्हेगारी बघा मोक्का हा कायदा यांच्या विरुद्ध हा वापरला जातो. प्रश्न क्रमांक बघा, धर्मतरची खाडी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधली खाडी आहे? धर्मतरची खाडी बघा धर्मतरची बघा खाडी बघा रायगड या जिल्ह्यामधली खाडी आहे. बेडसा हे गुंफा मंदिर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये बघा बेडसा हे गुंफा मंदिर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील बघा बेडसा बघा हे गुंफा मंदिर पुणे या जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक दुसरा बघा, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी बघा उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील जळगाव या ठिकाणी पहा उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, आनेर हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये? आनेर बघा हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे?
बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता, तर आनेर बघा हे धरण धुळे या जिल्ह्यामधलं धरण आहे. दुसरा क्रमांक पुढचा बघा, गिरिजा ही पुढीलपैकी कोणत्या पिकाची प्रमुख जात आहे? गिरिजा ही पुढीलपैकी कोणत्या एका पिकाची प्रमुख जात आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील गिरिजा बघा एरंडी या पिकाची या ठिकाणी प्रमुख जात आहे. मुंबई प्रांतामध्ये बघा देवदासी या प्रथेविरुद्ध बघा वीरा शिंदे यांनी बघा देवदास या प्रथेविरुद्ध त्यांनी परिषदी भरवली होती. दुसरा क्रमांक पुढचा बघा, चाणक्य यांचं दुसरं नाव खालीलपैकी काय होते? चाणक्य यांचे दुसरे नाव खालीलपैकी काय होते? बघा चाणक्य बघा यांचे बघा कौटिल्य हे त्यांचं दुसरं नाव होते. दुसरा क्रमांक पुढचा बघा, अँडीज पर्वतामध्ये कोणत्या नदीचा उगम होतो? बघा अँडीज या पर्वतामध्ये खालीलपैकी कोणत्या एका नदीचा उगम होतो? बघा अँडीज बघा पर्वतामध्ये तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील ॲमेझॉन या नदीचा उगम होतो. दुसरा क्रमांक पुढचा बघा, मराठी सत्तेचा उदय हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला? बघा मराठी सत्तेचा उदय हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील न्यायमूर्ती रानडे यांनी बघा मराठी सत्तेचा उदय हा त्यांनी लिहिलेला ग्रंथ आहे. दुसरा क्रमांक 11 बघा, पदार्थाच्या सर्वात लहान कणांना खालीलपैकी पदार्थाच्या बघा सर्वात लहान कणांना खालीलपैकी काय म्हणतात? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील पदार्थाच्या सर्वात लहान कणांना बघा अणू या ठिकाणी असे म्हटले जाते. दुसरा क्रमांक पुढचा बघा, प्रकाशाचे अस्तित्व ज्या सूक्ष्म कणाद्वारे तयार होते त्या कणांना खालीलपैकी कोणते कण म्हणतात? बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता, प्रकाशाचे अस्तित्व ज्या सूक्ष्म कणाद्वारे तयार होते त्या कणांना बघा त्यांना फोटॉन या ठिकाणी असे म्हटले जाते. 14 बघा, जागतिक चिमणी दिवस खालीलपैकी जागतिक चिमणी दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता, तर 20 मार्च बघा या दिवशी जागतिक चिमणी दिवस असतो. दुसरा क्रमांक पुढचा बघा, रंगराजन बघा ही समिती खालीलपैकी कशा रंगराजन बघा ही समिती खालीलपैकी कशा संबंधीची समिती आहे? बघा रंगराजन बघा ही समिती तर राष्ट्रीय बचत व गुंतवणूक यांच्या संबंधीची या ठिकाणी समिती आहे.